नमस्कार, परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। आज आपण साडीवर किंवा ड्रेसवर मॅचिंग होईल असा नेकलेस बनवणार आहोत। त्याच्यासाठी साहित्य घेतलेले आहेत। मी छोट्या साईजचे क्रिस्टल मणी, स्क्रू लागणार आहे आणि मध्ये हा पेंडल लागेल आणि त्यानंतर क्रिस्टल साईजचे मोठे साईजचे मणी घेतलेले आहे ते। तर आपण बनवायला सुरुवात करूया। हे बघा, आता इथे धाग्याचे 2 पदर घेतलेले आहे ते डबल, आणि ते बंद पदर असतात तिथे सुया बांधून घ्यायची आहे ती। तर सुरुवातीला आपल्याला स्क्रू घ्यायचा आहे। तर स्क्रूचा कोणताही पार्ट आपल्याला ओळून घ्यायचा आहे। हे बघा, आता इथे मी ही पट्टी चिपकवलेली आहे। इथे आपल्याला हे असं धागा इकडे तिकडे हलू नये म्हणून असं हे टेप चिटकवून घ्यायची आहे। आणि आता आपण क्रिस्टल मणी ओळून घेऊयात। आता सुरुवातीला आपल्याला छोट्या साईजचा एक मणी टाकायचा आहे आणि त्यानंतर मोठ्या साईजचा मणी असे। हे बघा, आता इथे मी सुरुवातीला छोट्या साईजचा घेते, नंतर मध्ये मोठ्या साईजचा क्रिस्टल मणी आणि नंतर छोट्या साईजचा, असे 3 ओळून घ्यायचे आहे ते। आता हे मणी आपल्याला सहज मार्केटमध्ये उपलब्ध होतात। ज्वेलरीच्या दुकानामध्ये आपल्याला सहज ते भेटून जातात। हे बघा, अशा पद्धतीने एक मागे एक पुढे केला की हा मध्ये ठेवायचा आणि हा मागे। तर आता ह्या पदराची जी सुई आहे तिथे मी एक छोट्या साईजचा क्रिस्टल मणी ओळून घेतलेला आहे आणि आता आपल्याला ही जी सुई आहे ना ती ह्या मोठ्या मण्यामधून आपल्याला ह्या साईडला काढून घ्यायची आहे। आणि हे व्यवस्थित आपल्याला असं पुढे खेचत न्यायचं आहे। आता परत आपल्याला इकडच्या साईडला, इकडचा छोटा मणी आहे तर आपल्याला मोठा मणी टाकायचा आहे। हा छोटा मणी पुढे टाकायचा ना आणि हा मोठा मणी मागे टाकायचा। आणि त्यानंतर आपल्याला परत इकडच्या धाग्यामध्ये हा जो धागा आहे उजव्या हाताचा, त्याच्यामध्ये त्या सुईमध्ये मणी ओळून घ्यायचा आणि परत ह्या मोठ्या मण्यामधून आपल्याला सुई ह्या साईडला काढून घ्यायची आहे। आणि परत आपल्याला असं व्यवस्थित खेचत न्यायचं आहे पुढे। आता इथे हे बघा, इथे मणी ओळून घेतलेले आहे ते। सुरुवातीला छोटा, नंतर मोठा, छोटा मोठा असे मणी टाकून घ्यायचे मध्ये मध्ये, छोटा मोठा। आणि आता हा जो पदर आहे इकडचा त्याच्यामध्ये आपल्याला एक मणी टाकून घ्यायचा आहे। सुई तोवायचा किंवा मग डायरेक्ट असं धाग्यामध्ये ओळून घ्यायचं आहे पुढे पुढे करून, असा पण चालतो। आता असं जर केलं तर हे बघा, हे 2 मणी पुढे घ्यायचे आणि हा जो मोठा मणी आहे त्याच्यातून आपल्याला सुई ह्या साईडला काढून घ्यायची आहे आणि ते दोन्ही पदर व्यवस्थित खेचत न्यायचे आहे। आता खेचल्यानंतर हा जो सुईचा पदर आहे ते ह्या साईडला आला आणि हे मणी वावलेले आहे ते इकडे येतात। त्याच्यामुळे आपण परत ह्या साईडला करून घ्यायचं असं, किंवा नाही केलं तरी चालतं, पण त्याला पीळ बसतो। आणि खुल्लं केलं तर हातावर घेऊन ते आपल्याला पटापट बनवायला येतं। हे बघा, आता इथे मी परत एक मणी घेतलेला आहे सुईतून आणि आता ह्या मोठ्या मण्यातून टाकून घ्यायचं आहे। परत आपल्याला सेम त्या स्टेपने पुढे जायचं आहे। तर व्यवस्थित आपल्याला हे खेचत न्यायचं आहे। हे बघा, असं आता ते फिरतं धाग्याची साईड चेंज झाल्यावर। आता हे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे।
आता यानंतर आपल्याला मधला जो पॅन्डल आहे तो घ्यायचा आहे. तर इथे दोन्ही सुया पकडून आपल्याला पॅन्डल टाकून घ्यायचं आहे. तर हे बघा इथं पॅन्डलला होल आहे, त्या होलमधून आपल्याला दोन्ही सुया टाकायच्या आहेत. आणि दोन्ही पदर आता अलग करून घ्यायचे आहे ते. आणि आता सुरुवातीला आपल्याला इथे मोठा क्रिस्टल मणी टाकून घ्यायचा आहे. आता इथे मोठा मणी आलेला आहे, त्यामुळे इथे आपल्याला मोठा मणी टाकून त्यातून हा जो पदर आहे इकडचा, त्या पदराची सुई टाकून आपल्याला हा व्यवस्थित पुढे ढकलत न्यायचा आहे. म्हणजे हा जो मधला पॅन्डल आहे तो एकदम घट्ट होईल. हे बघा. आणि आता परत आपल्याला एक छोटा एक मोठा अशा साईजचे मणी वाहून घ्यायचे आहे ती. तर आता हे मोठा मणी टाकला होता, त्याच्यानंतर आपल्याला छोटा मोठा असे पूर्ण आपल्याला एक पदर भरून आपल्याला मणी वाहून घ्यायचे आहे ते. म्हणजे पटापट होतं बनवायचं, टाईम लागत नाही. तर मी कशा पद्धतीने बनवायचं पुढचं एकदम सोपी पद्धत आहे ते मी दाखवणार आहे तुम्हाला. अगदी 10 मिनिटात होईल असं अशी पद्धत आहे. तर हे बघा इथे आपल्याला हे मणी टाकून घ्यायचे आहेत. आता मी हा पदर पूर्ण आपल्याला पाहिजे तेवढे मणी टाकून घेते आणि मग तुम्हाला ती स्टेप दाखवते. हे बघा आता इथे मी मणी वाहून घेतलेले आहे ती. आणि आता आपल्याला हा जो मण्याचा पदर आहे तो असा एक बोटाला याला मारून घ्यायचा आहे. हे बघा आता इथे मणी वाहून घेतला होता, इथे छोटा मणी टाकलेला आहे. आणि त्यानंतर थोडंसं अंतर ठेवायचं, थोडंसं येईल. हे बघा. आणि हा मोठा जो मणी आहे तो आपण इथे बोटामध्ये पकडायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथे मी वाटी पण घेतलेली आहे, इथे सुईत एक मणी टाकायचा आणि हे ज्या मोठ्या मण्यामधून आहे ते आपल्याला असं पुढे खेचून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने केलं ना तर अगदी 10 मिनिटातच हा नेकलेस तयार होतो. काहीच टाईम लागत नाही आणि दिसतो पण इतका सुंदर. अशा पद्धतीने वेगवेगळ्या मण्यांमध्ये मॅचिंग होऊ शकतो. डिझाईन पण छान आहे आणि मध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार पॅन्डल होऊ शकता. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जे टाकलेले व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. आणि खूप सारे आपल्या चॅनलवर मी व्हिडिओ बनवलेले आहेत ते मंगळसूत्रांचे किंवा नेकलेसचे. तर तुम्ही नक्की चॅनलमध्ये जाऊन एक व्हिडिओ बघू शकता. आपल्या ज्या डिझाईन आहेत त्या खूप सुंदर सुंदर बनवलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला ही साईड कंप्लीट करून घ्यायची आहे. असं बोटावर ठेवून काहीच टाईम लागत नाही. हे बघा एकदम पटापट बनवून होतं. आता हे मी पूर्ण बनवून घेते इथपर्यंत. हे बघा आता इथे बरोबर करून घेतलेले आहेत मी दोन्ही पदर. आता यानंतर आपल्याला स्क्रू ओवायचा आहे. तर हा स्क्रू उलट्या साईडने ओवायचा. व्यवस्थित दोन्ही पदर खेचून घ्यायचे आहे ते. पदर सैल ठेवायचे नाही, ती मणी व्यवस्थित पॅक झाले पाहिजे. आणि आता उरलेला जो धागा आहे तो निम्मा कापून टाकायचा आहे आणि गाठण मारायला पुरता थोडासा ठेवायचा आहे. तर इथे हे बघा स्क्रूजवळ एकदम आपल्याला इथे बोट ठेवायचं आहे आणि मग गाठी 3 ते 4 गाठी मारून घ्यायच्या आहेत व्यवस्थित. आणि उरलेला धागा आता आपल्याला कापून टाकायचा आहे. बघा आता निघणार नाही असं करून बघायचं, कारण याचं जो स्क्रूचं तोंड मोठं असलं ना तर लगेच धागा त्या साईडला निघून जातो आणि स्क्रू या साईडला निघून येतो. तर व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे पहिले.
आणि आता आपल्याला हा जो धागा आहे उरलेला तो परत कापून घ्यायचा आहे. आपला नेकलेस रेडी झालेला आहे. तर ही डिझाईन आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.